झी 24 तास एक पाऊल पुढे। फोन आपल्याला येतोय, आशिष बोलतायत अमरावतीहून। आपण थेट फोनने सुरुवात करूयात। आशिष नमस्कार, बोला। नमस्कार सर। नमस्कार सर, झी 24 तासचे आणि तांबे सरांचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर, खूप डायरेक्टली इथे सांगता सर, मी डीलिंग घेतले होते सर। कोणचे डीलिंग घेतले होते, ट्रेडिंग साठी घेतले होते आणि हिंडाल्को घेतले होते 106 वर 500 शेअर हिंडाल्को आणि सर ते आता रेट कमी आहे आणि सर मला विचारायचं होतं स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये दूर राहायचं का, कारण की मार्केट ओलाटाईल चालू आहे सर। तर त्यांच्या दूर राहतं सर, मला टेक्निकल अनालिसिस बद्दल थोडंसं नॉलेज सांगायचं। बरं विचारूया सर। डीलिंकचं पहिले तर तुम्हाला फंडामेंटल सांगतो की डीलिंक पण चांगली कंपनी आहे। आता मला हे नाही माहिती की तुमच्या किती प्राइसवर तुम्ही घेतलेले आहे, पण जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर उघडता तुम्हाला जी लिंक होत मिळते दॅट इज त्याच्यासाठी जी मोडेम्स येतात तीच कंपनी बनवते। हिंडाल्को आदित्य बिर्लाची कंपनी आहे, लोएस्ट कॉस्ट प्रोड्युसर ऑफ ॲल्युमिनियम आहे। नोव्हॅलिसला चांगलं एक्विजिशन केलं, उत्कल ॲल्युमिनाचा नवीन प्रोजेक्ट होतं पण काहीतरी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये अडकलेला प्रोजेक्ट आहे। 120 कोटीची पॉप्युलेशन, 7 बिलियनची वर्ल्डची पॉप्युलेशन, ॲल्युमिनियम बगैर तुमची ग्रोथ येणार कशी? नक्की। तर आता तुम्हाला हा 90-100 मध्ये मिळून राहिला आहे आणि हे जे तुम्ही मला सांगता ट्रेडिंग करतो इंट्राडे, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आपले हात जाळाल। तुम्ही काय वॉकबक पिनकस नाही, या तुम्ही काय मोठे मोठे हे नाही। तो एक इन्व्हेस्टमेंट म्हणून लॉंग टर्मसाठी घ्या की आज तुम्ही हिंडाल्कोमध्ये इन्व्हेस्ट केलंय 90-100च्या भावाने, येणाऱ्या 1.5-2 वर्षामध्ये जेव्हा डिमांड विल गेट बॅक इन टू द इकॉनॉमी तुम्हाला 250-300 रुपयाचा भाव मिळेल। मिड कॅपमध्ये तुम्ही तुम्हाला जे सांगितलंय त्याच्यामध्ये डिश टीव्ही एसएल ग्रुपची, जिथे आम्ही इथे बसलेलो आहे, त्यांचीच ही कंपनी आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सपॉन्डिंग स्पेस तुम्ही सॅटेलाइटमध्ये घेता, तुम्ही ती छत्री लावता, तुम्हाला सगळे चॅनल्स दिसतात। आज जो काही भाव तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतोय हा तो याच्यामध्ये घेऊन ठेवून द्या। एंटरटेनमेंट इज वन ऑफ द बेस्ट कंपनीज। 120 कोटीची पॉप्युलेशन, 5 पीपल इन अ फॅमिली, नंबर ऑफ हाऊस होल्ड तुम्हाला समोर डिमांड दिसते किती आहे, रेव्हेन्यू तुम्हाला मिळतोय। इनिशियल याच्यामध्ये कंपनीला दर महिन्याला इन्कम आहे, हर महिन्याला इन्कम आहे आणि फक्त एक सिग्नल फक्त तुम्ही म्हणजे हे असू देत निश्चित। सर पुढचा प्रश्न आपल्याला येतोय, आपण पुढच्या प्रश्नाचं उत्तर देऊयात। भरपूर फोन आज आपल्याला येत आहेत। प्रवीण जोशी बोलतात पुण्याहून, आपण त्यांचा प्रश्न घेऊयात। प्रवीणजी थेट प्रश्न विचारू शकता तांबे सरांना। हॅलो, मी प्रवीण जोशी बोलतोय पुण्याहून। नमस्कार, बोला। नमस्कार तांबे सर। नमस्कार। माझ्याकडे रिलायन्स पॉवर शेअर्स आहेत, 90 शेअर्स आहेत, 311ला ॲव्हरेज प्राइस आहे। ओके, तर त्याबद्दल काय करायचं आणि जेट एअरवेज बद्दल काय तुमचं म्हणणं? जेट एअरवेज आहे का तुमच्याकडे? आहे, 25 शेअर्स आहेत, 570 ओके, उत्तर घेऊया। प्रवीणजी, आर पॉवरला तो होल्ड करून ठेवा। 311 मध्ये तुम्ही घेतलेल्या आयपीओची प्राइस काहीतरी 400 रुपये होती, मग काहीतरी बोनस आला होता, त्याच्याने काहीतरी प्राइस खाली आली होती। 3 पॉवर प्रोजेक्ट लावता त्या 4,000 मेगावॉटचे, कृष्णापट्टममध्ये, तिलायामध्ये, याच्यामध्ये अजून सासनमध्ये, मध्य प्रदेशमध्ये। रतन टाटा पण एक लावतात आहे मुंद्रामध्ये। डेफिनेटली इंडिया पॉवर हंगरी कंट्री आहे, पॉवर विल डेफिनेटली परफॉर्म व्हेरी वेल। तर आर पॉवरला होल्ड करून ठेवा। जेट एअरवेजमध्ये फक्त विमानामध्ये ट्रॅव्हल करायला जायचं आपल्या मुलाबरोबर, बायको बरोबर, शेअर नाही, पण शेअर घ्यायचे नाही। कितीदा ओरडून सांगतो, तोडफोड करतो डिस्ट्रिक्टच्या डॉनमध्ये, पण हिंदुस्थानची जनता आहे की परत घुसते। ते म्हणतात आम्ही हवाई जहाजमध्ये जाणार नाही। तुम्ही मागच्याच कार्यक्रमात सांगितलं होतं, अगदी फ्रान्सची एअरवेज असेल, कुठल्याही देशाची असेल, 2-3 वर्ष प्रॉफिट करतात, पुन्हा सरकारला मदत करावीच लागते। आणि सरांचं असेच हे सडेतोड सगळ्या प्रश्नांची उत्तरं, थेट मार्गदर्शन आपल्याला होणार आहे। 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे। तांबे सर आपल्यासाठी स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांना तुम्ही फोन करू शकता। फोन करा, फोन उचला आणि फोन करा। हा कार्यक्रम असाच सुरू, एक ब्रेक घेतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।